आप देख रहे हैं इंडियन उमा किरण कोचिंग क्लासेसच्या बाबत जी घटना घडली ती गुरु शिष्य नात्याला तर काळीमा फासणारी आहे, पण त्याचबरोबर उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेले तरुणाई विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करत भय निर्माण करणारी, तसेच पालकांना देखील अस्वस्थ करणारी आहे। यामधील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांच्यावरती 26 जूनला गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या अजय नारायण बोत्रे यांनाही BNS अंतर्गत नोटीस देण्यात आलेली आहे आणि या आरोपींना 29 तारखेला मांजरसुबा येथून पोलीस पथकाने अटक केली। या घटनेचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले। या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना आज दिनांक 5 तारखेपर्यंत रिमांडवरती ठेवण्यात आलेला आहे। या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही याची दखल घेतली होती आणि एकंदर 1000 पेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये अशा पद्धतीने घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी होतं। यामध्ये CCTV फुटेज, CDR असतील आणि त्याच्या संदर्भातले सर्व माहिती, मोबाईल, लॅपटॉप, जी काही उपकरण त्या ठिकाणी असतील ती जप्त करून त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला जमा करावी। त्याचबरोबर इतर विद्यार्थिनींच्या बाबत अशा काही घटना घडल्या असतील तर विद्यार्थी पालक यांना देखील आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी समोर यावं, मोकळ्याप्रमाणे आपली जी काही तक्रार असेल किंवा या अगोदर अशा पद्धतीचे अनुभव जर कोणाला आले असतील किंवा अशा प्रसंगामधून जर कोणाला जावं लागलं असेल तर ते त्यांनी पोलीस स्टेशनला सांगावं। यामध्ये आमचा भरोसा सेल असेल, जिमोबा असेल यांच्याशी संवाद साधावा, ज्यांच्या माध्यमातून यांची तक्रार नोंद केली जाईल। आपल्याला भेटण्यापूर्वी मी संबंधित पीडित मुलीला आणि तिच्या पालकांशी जवळजवळ 1 तासभर बोलत होते। या सगळ्यांमध्ये एप्रिल 2024 पासून प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हा या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता। याच्यामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचा संयम सुटतो तेव्हा त्या विद्यार्थिनीला असं वाटलं की आता या गोष्टीचा अतिरेक होतोय आणि म्हणून ती पालकांबरोबर बोलून मोकळेपणाने त्यांनी तक्रार दाखल केली। तर त्या मुलीला एप्रिल 2024 पासून आस्थागायत ज्या परिस्थितीमधून जावं लागलं, मला वाईट वाटतंय की हे त्या मुलीचे मेडिकल रिपोर्ट पाहिले आणि मन अस्वस्थ होतं की तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट एवढ्या दिवसामध्ये घ्यावी लागली। प्रचंड मानसिक ताण, नैराश्य आणि यामुळे दररोजच्या जीवनामध्ये वावरत असताना तिचा गेलेला आत्मविश्वास असेल आणि या नैराश्यामुळे वाईट विचार करत आयुष्य संपवावे की काय इथपर्यंत तिची मजल या विकृतीमुळे गेली। खरं तर प्रशांत खाटोकरने तिच्याबरोबर ज्या पद्धतीची वर्तणूक केली हे तिने विजय पवार यांना सांगितल्यानंतर विजय पवारचं वाक्य हे माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं। विजय पवार तिला म्हणत होता की प्रशांत खाटोकरला आम्ही त्याच्यासाठीच ठेवलेलं आहे, या विकृती आहेत, या विकृतीच्या विरोधात तर कारवाई नक्कीच होईल, पण या विकृती ज्यावेळेस क्लास शाळेच्या माध्यमातून, शिक्षणदानाच्या माध्यमातून अशा पद्धतीने घाणेरडे कृत्य करत असेल तर यांच्यावरती तर कडक कारवाई होईलच, पण या शिक्षण संस्थेला त्यांना ज्यांनी या प्रक्रियेमध्ये पाठिंबा दिला असेल, मला आश्चर्य याचं वाटलं की 1000 पेक्षा जास्त संख्या असताना सुद्धा IC कमिटी तिथं कुठंच नाही, एकही महिला कर्मचारी या कोचिंग क्लासमध्ये कुठेच नव्हते, माध्यमातून मागितली जाईल। बऱ्याच वेळा काउन्सिलिंग बोलली। या सगळ्या माध्यमातून सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे 2023 मध्ये सुद्धा याच व्यक्तींच्या विरोधात 2 विद्यार्थिनींची अशीच तक्रार होती, म्हणून त्यांच्या पालकाने CO ऑफिसमध्ये ही तक्रार नोंद केली होती, पण आस्थागायत त्या तक्रारीची दखल घेतली गेलेली नाहीये। या माध्यमातून SP असतील आणि जी SIT टीम केलेली आहे, या टीमला माझ्या सूचना आहे की 2023 मध्ये
जी तक्रार CO ऑफिसला दिली गेली होती त्याची दखल का घेतली गेली नाही? कदाचित त्याच वेळेस या तक्रारीची दखल घेतली असती तर पुढे जाऊन या गोष्टी घडल्याच नसतात. आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना पालकांनी तो अर्ज CO ऑफिसला केला, शिक्षण विभागाला केला, पोलिसांकडे तो अर्ज आलेला नव्हता, त्याच्यामुळे ही कल्पना पोलिसांना नव्हती. हा अर्ज पोलिसांकडे आल्यानंतर आता देखील पोलिसांना सूचना केलेल्या आहेत. संबंधित पालक आणि विद्यार्थी यांना संपर्क करून आज पोलीस पथक हे संबंधित विद्यार्थिनींची त्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी भेट घेतील. त्यांना जी काही माहिती द्यायची आहे, त्यांना ज्या अत्याचारातून जावं लागलं असेल त्याच्या संदर्भातले त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांना जे काही सांगायचं असेल तर ते आमच्या काउन्सिलिंग विभागाकडे सांगतील. जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडतीये. याच्यामध्ये 2023च्या घटनेच्या अनुषंगाने मला जो आत्ता अर्ज पाहायला मिळाला, जो CO ऑफिसला पाठवला होता तो अर्ज मी आत्ता पाहिला. याच्यामध्येही संबंधित पीडितेने आत्ता जी पद्धतीची तक्रार दिली, अगदी तशाच स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराची तक्रार ही 2023 पूर्वीची आहे. त्याच्यामुळे इतक्या कालावधीमध्ये या गोष्टीची गांभीर्याने दखल का घेतली गेली नाही याच्यासाठी संबंधित विभागाला आमच्या सूचना आणि समक्ष हजर राहून त्यांनी त्या गोष्टी याचा खुलासा करावा आणि ज्यांनी या कारवाईमध्ये दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल. कारण 1000पेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये इतका हलगर्जीपणा, जिथं IC कमिटी नसावं, महिला कर्मचारी नसाव्यात, त्याचबरोबर अशा पद्धतीने घाणेरडी कृत्य केली जात असतील तर त्यांना वेळीच लगाम घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण कोचिंग क्लासेस संस्था यांचा आढावा हा कलेक्टरांच्या माध्यमातून आम्ही सादर करायला सांगणार आहोत. यामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये एक तर शिक्षक पालक कमिटी असतात, सखी सावित्री कमिटी असतात, कंप्लेंट बॉक्स असतात. या कोचिंग क्लासमध्ये असा कोणताही कंप्लेंट बॉक्स नव्हताच. मुळातच विकृती असल्यामुळे अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा ठेवलेल्या नव्हत्या. आणि संबंधित पीडित मुलीने सांगितलं की तिच्याबरोबर गैरवर्तन केल्यानंतर ते सगळं रेकॉर्डिंग आरोपींनी त्यांच्या मोबाईलमध्ये केलेलं आहे. हे मोबाईल जरी जप्त केले असेल तरी संपूर्ण कोचिंग क्लासमध्ये असलेली CCTV फुटेज असेल किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इतर कुठे सेव्ह केलेत का याची सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे. या यंत्रणेमध्ये अजूनही काही तपास समोर येत असेल तर त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. इतर 2 विद्यार्थिनींची जी 2023ची तक्रार होती, जी आज मला पाहायला मिळेल काही संस्था या ठिकाणी येऊन त्यांनी या संदर्भात मला माहिती दिली, ते निवेदन दिलं, तर यामध्येही अशा स्वरूपाच्या मुलींच्या तक्रारी असतील तर आहे त्या FIR मध्ये सप्लिमेंटरी करून कडक कारवाई केली जाईल. यामध्ये आपले काही प्रश्न असतील या अनुषंगाने तर आपण जरूर विचारू. आपण महिला आयोगानं सगळे इमारतींची इमारत सील करावी, परंतु पोलिसांचं असं मत आहे की तो आमचा अधिकार आहे. आणि आता सध्या ते क्लासेस सुरू आहेत, म्हणजे कोणाच्या समन्वयाने सुरू, पालकांना विश्वासात घेऊन सुरू आहे की जर प्रवृत्ती तसं प्रकार घडला त्याला जबाबदार कोण? यामध्ये CCTV फुटेज घेईपर्यंत ही इमारत सील असावी. आम्ही त्यांना पत्र पाठवल्यानंतर माझं जवळजवळ दररोज माझा आणि SPंशी संपर्क आहे. यामध्ये 2 दिवसामध्ये त्यांनी सर्व CCTV फुटेज, CDR असतील, VDR असतील, या सगळ्या कलेक्ट केल्या होत्या. तिथली इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही ताब्यात घेतलेली होती. लॅपटॉप्स असतील, त्याचबरोबर कम्प्युटर्स असतील, कॅमेरे होते, मोबाईल्स होते. हे सगळं जप्त केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं होतं, मी स्वतः तर भेट द्यायला येणारच आहे, पण आपण कायद्याच्या चौकटीतून ही कारवाई पूर्ण करतोच आहे. आणि 2 दिवसामध्ये ही सगळी त्यांना हवी असलेली पुरावे ताब्यात आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माझं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण हा क्लास कंटिन्यू करावा, कारण की त्यामधील आरोपी आहेत ते देखील अटक करण्यात आलेले होते. देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज, भ्रष्टाचार विरोधी न्यूज चैनल.